भगवान विष्णूची मूर्ती, जी विष्णू देवतेची मूर्ती सापडलेली आहे ती आपल्या या शहरातच राहावी यासाठी आपण तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत। तर आजूबाजूला स्वराज्याची निर्मिती झाली असं हे सिंदखेड राजा उगमस्थान आहे आणि या उगमस्थानामध्ये आज राजे खोजीराव जाधव यांच्या समाधीचे उत्खनन काम सुरू असताना एक सुंदर आकर्षक मनमोहक असे शेषशाही विष्णू अवताराची मूर्ती या ठिकाणी आढळलेली आहे। ही सदर मूर्ती एबीपी माझाने जाहीर केला आहे की नागपूर या ठिकाणी हलविण्यात येणार आहे। त्यामुळे आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीने ही मूर्ती सिंदखेड राजातच राहावी, कारण ही मूर्ती म्हणजे सिंदखेड राजाचा खजाना आहे आणि हा सिंदखेड राजाचा खजाना आम्ही शहरवासी सिंदखेड राजावासी कदापिही बाहेर जाऊ देणार नाही याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन घडण्यात येईल। याला सर्वस्व जबाबदार शासन राहील, म्हणून शासनाला माझी नम्र विनंती राहील की त्यांनी ही मूर्ती सिंदखेड राजातच कशी राहील यासाठी सातत्याने आमच्या सोबत राहून पाठपुरावा करावा, कारण पुरातन विभाग कधी काय करेल याचा काही नियम सांगता येत नाही, कारण त्यांचे नियम खूप अवघड आहे, खूप मोठे आहे। त्यामुळे आपण सर्वांनी खूप काळजी घेऊन ही मूर्ती सिंदखेड राजामध्ये कशी राहील यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचा आहे। ही सिंदखेड राजाची दगडमाती या ठिकाणी आहे आणि गाभारा जर ते घेऊन जात असेल तर पुन्हा एकदा सांगतो की सिंदखेड राजा हे कदापि सहन करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।